पण तुम्ही 10 रुपयाच्या माहितीचा 10 रुपयाच्या तिकिटाच्या ऐवजी 30 रुपये करायला लागला तर शासन पैसे कमवण्याच्या मागे लागलं असं म्हणाल. मुख्यमंत्री काय आम्ही हे पाहू याच्यात बदल नाही केला तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू आणि समाजावर अन्याय होत असेल तर पुन्हा एकदा उपोषण. याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. पण उपोषण हा माझा मार्ग आहे आणि मी आतापर्यंत एवढे उपोषण करत आलो, त्याच्यातून 10 कायदे केले. आता पुन्हा एकदा वेळ पाहिली तर वयाच्या 90व्या वर्षी पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली तरी मी मागे घेणार नाही. 2005 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नातून जो माहिती अधिकाराचा कायदा संमत झालेला होता तो राज्यभर लागू झाला आणि 2005 नंतर तो आजतागायत ज्या माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अनुसरून जी माहिती आपल्याला मिळत होती त्या माहितीमध्ये आता राज्य सरकारकडून आता अनेक बदल करण्यात आलेले आहेत. माहिती अधिकाराचे शुल्क आहे ते देखील वाढवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर माहितीचा जो हेतू आहे तो देखील स्पष्ट करण्यासंदर्भात आता शासनाने परिपत्रक जारी केल्यामुळे कुठेतरी आता या सगळ्या माहिती अधिकाराच्या नियमाच्या बदलामुळे कुठेतरी आता जे आहे पुन्हा एकदा माहिती अधिकार कायदा जो आहे तो पुन्हा वादाच्या भोवरात सापडणार आहे. आपण आता अहिल्यानगरच्या राळेगण सिद्धीमध्ये आहोत. अण्णा हजारेंनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्यासोबत इथे अण्णा हजारेंसाठी भेटण्यासाठी जे माहिती अधिकार कार्यकर्ते आलेले आहेत यांची देखील तीच मागणी आहे. जे माहिती अधिकारीचा जो कायदा आहे जो आता बदल केलेला आहे ते कुठेतरी जे आहे अस्पष्ट आहे. त्यामुळे कुठेतरी हा जो निर्णय आहे तो सरकारने पुन्हा एकदा मागे घ्यावा असं यांची जी आहे भूमिका घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नेमकं बदल केलेला आहे माहिती अधिकारामध्ये आणि ते एक काय तुमची एकंदरीत मागणी आहे? 2005 साली जो अण्णांनी 2005 माहितीचा अधिकार हा अस्तित्वात आणला व एका अर्जावरती मोठ्या मोठ्या कार्यालयांमध्ये जी माहिती सर्वसामान्यांना 10 रुपयाच्या तिकिटावर उपलब्ध होत होती त्या कायद्याची आता कुठेतरी प्रतारणा या राज्य सरकारने चालवलेली आहे व 2026 असा एक नवीन राजपत्र एक 4-5 दिवसापूर्वी प्रसारित केलेलं आहे. ते आमच्या निदर्शनास आलं. त्याच बाबतीत आम्ही चर्चा करायला अण्णाजींशी आलो होतो. तर त्यात प्रामुख्याने काही गोष्टी या दरवाढ शुल्कवाढ अर्जामध्ये त्याच्यात जी माहिती पूर्वी प्रति 2 रुपये पेज होतं ते आता 5 रुपये केलं. उद्या जर 1000 पानाची माहिती असेल तर उद्या त्याला 5000 रुपये भरावे लागतील. म्हणजे एक प्रकारे ही माहिती देणे हे शासनाला टाळायचं आहे किंवा माहिती द्यायची नाहीये. म्हणजे याच्यामध्ये पुढे काहीतरी काळबेर लपलेलं आहे असं एक प्रकारे आमच्या निदर्शनास येत आहे. त्याच गोष्टी आम्ही अण्णांच्या लक्षात आणून दिल्या व सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही आमचे ओळखपत्र सिद्ध करायचं. म्हणजे आम्ही कुठून पाकिस्तानमधून आलोय का, आम्ही कुठून परदेशातून आलेलो आहे का, आम्ही जर महाराष्ट्रीयन आहोत स्थानिक आहोत तर आम्हाला आमचं सिद्धत्व करावं लागत असेल. त्याच्यापेक्षा शोकांती काढून दुसरी कोणतीच नाहीये. ही पण गोष्ट आम्ही अण्णांच्या लक्षात आणून दिली. अण्णांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही या गोष्टीचा मुख्यमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असो किंवा राज्याचं मंत्रिमंडळ असो यांच्यात बसून मी चर्चा करून आणि वेळ पडल्यास आम्ही उपोषण सुद्धा करणार आहे असं अण्णांनी आम्हाला शब्द दिला व आम्ही सर्व नाशिककर पत्रकार मित्रमंडळी व माहिती अधिकार कार्यकर्ते सर्व अण्णांना भेटून हीच गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी आलो होतो. या सगळ्या माहिती अधिकाराच्या मध्ये जे आहे शुल्काची वाढ जर केलेलीच आहे त्यासोबतच आता हेतू देखील सांगायचा आहे. नेमकं हेतूच्या संदर्भात काय निर्णय असावा, काय संबंध? पहिली गोष्ट ही जे यांनी 2005च्या माहितीचा अधिकारचा जो तोडमोड केलेला आहे ओरतोड केलेला आहे त्याला केराची टोपी दाखवण्यात आलेलं आहे 2026च्या माहितीच्या अधिकारानुसार. कारण याच्यामध्ये अशा जास्त काटे टाकलेलं आहे की त्याच्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तिथं हिरावून घेतलं गेलेलं आहे. आणि जे भ्रष्टाचारी आहे तेच विचारणार की आम्ही भ्रष्टाचार कसा केला हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तर ह्या पद्धतीने जर असं जर होतं असेल तर मग आम्ही हे कसं सहन करणार. म्हणजे एक प्रकारे आमच्यावर दडपण टाकलेलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणाले ते, पण माहिती अधिकाराच्या माध्यमातून देखील अनेक भ्रष्टाचार जे आहे ते उघडकीस आलेले होते. परंतु याचा दुरुपयोग देखील आता या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्याच्या संदर्भात काय तुमची? या कायद्याबद्दल मला एकच म्हणायचं आहे. अगोदर हा कायदा सर्वसामान्य जनतेचा होता. आता हाच कायदा भ्रष्टाचारी अधिकारी वर्गाचा झालेला आहे. याच्याबद्दल मी एवढंच बोलू शकतो
की जे बदल घडवलेले आहेत, ते बदल घडवू नये, आहे तसाच ठेवावा, आणखी त्याला कठोर करावं, ही माझी इच्छा आहे. याचसाठी मी अण्णांना आज भेटायला आलो होतो. आजही अनेक खंडपीठांमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये खंडपीठांमध्ये आयुक्तांची नेमणूक नाहीये. अनेक आयुक्तांकडे आजही 4-4-5 आज आमच्या नाशिकचा आयुक्त आहे माहिती अधिकार, तिथे आज 4 ते 5 हजार अर्ज पेंडिंग पडलेले 2023-24च्या सुनावणी आता चालू आहे. आता 25-26 अजून केव्हा होणार? तर शासनाने याच्यामध्ये पण लक्ष घातलं पाहिजे व माहिती आयुक्तांच्या पण रेग्युलर नियुक्त्या करून वेळेत लवकरात लवकर सुनावण्या घेऊन माहिती अधिकार कायदा अजून बळकट पण करावा. तुम्ही आता या संदर्भात आता अण्णांना आजारेंना भेटलेलेच आहात, पण तुम्ही तुमच्या स्तरावर याबाबत आता सरकारकडे काय आम्ही- मागणी करणार आहात का काय? आम्ही वेळ पडल्यास अण्णांमार्फत मोठं जन आंदोलन पण उभारणार आहे. 26 तारखेला आझाद मैदानावरती पण आमचा एक मोर्चा आहे. त्याच्यामध्ये आमचं सर्व समावेशक सर्व राज्यातली टीम एकत्र येणार आहे. आज पण येणार होती, पण आज काही कारणास्तव काही येणं झालं नाही. त्यामुळे आम्ही ठराविकच लोक आज भेटायला आलो अण्णाजींसोबत. प्राथमिक चर्चा. तर प्राथमिक चर्चा करण्यासाठी जर वेळ पडल्यास 26 तारखेला आझाद मैदानावरती आमचं उपोषण आहे किंवा मोर्चा. नक्कीच जे आहे आता या माहिती अधिकार कायद्यासाठी पुन्हा एकदा अण्णा हजारे जे आहेत ते लढा उभारण्याच्या तयारीत आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना वेळ प्रसंगी आता 9वीच्या वयात देखील मी पुन्हा एकदा उपोषण करेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता सरकार जे आहे ते आता या सगळ्या निर्णयामध्ये काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.